बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भातली। राज्यातल्या सर्व जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देत भारतीय हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय। याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज नंदुरबार जिल्ह्यातल्या सर्व अंगणवाड्या, सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसंच सर्व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात आज अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। त्यानंतर सुद्धा पुढचे 2 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। दरम्यान नाशिक मधल्या 8 तालुक्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मालेगाव, नांदगाव, बागलाण, इगतपुरी, कळवण, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा या तालुक्यातल्या शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। आठवडी बाजार सुद्धा आज भरणार नाहीये। दरम्यान नाशिक मधल्या मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात आलंय। तर नाशिकमधली स्थिती गंभीर आहे। जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आज मालेगाव, नांदगाव मधल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। कळवण, त्र्यंबकेश्वर इथल्या शाळा सुद्धा आज बंद राहणार असल्याचं कळतंय। तिकडे विदर्भात झालेल्या पावसामुळे मान्सूनच्या 2 महिन्यातल्या पावसाची तूट जवळपास भरून काढली आहे। सर्वाधिक प्रत्यक्ष पाऊस गोंदिया जिल्ह्यात झालाय, तर अकोला जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस झालाय। बुलढाणा जिल्ह्यात सरासरीपेक्षा 23% जास्त पाऊस झालाय। चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सरासरीपेक्षा प्रत्येकी 11% पावसाची तूट नोंदवली गेली आहे।